हॅलो. हा, बोला ना ताई. बापरे ताई, पुष्कळ दिवसापासून ट्राय करत होते. हं. तुमचे मी अनुभव ऐकते. तुम्ही बिझी सा कोणाला तरी बॉल लागलाय म्हणे. हां, 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 हा, हां. ते मी म्हटलं मग अशी लावायची मी, पण आता तुम्ही बिझीच होता ना, इलेक्शन वगैरे होतं हां, ते. हां, हां, हां. तेव्हा इलेक्शन वगैरे होतं हम्म. ना. भगत ताई सोबत बोलली मी एक दोनदा. अच्छा. अरे वाह! हम्म. हम्म. हं. अनुभव वगैरे दिले होते ना भगत ताईने. त्यांनी सेवा दिलेली का? सेवा दिली होती त्यांनी केली. मग असे म्हणजे खूप छान एक फ्रेंडशिप सारख्या बोलतात त्या, मस्त धीर देतात हो, खूप मनाला. छान आहेत त्या ताई खरंच. खूपच इतकं म्हणजे आपण जर हतबल झालं ना तर खूप धीर देतात त्या. हो, हो, हो. असं एक आपलं माणूस म्हणून नाही तर का. हे खरे सेवेकरी असतात ना ताई, ते असेच असतात. हो, खूपच छान बोलतात. मग त्यांना थोडं कसली अपेक्षा नसते, हा हा काही नाही. फक्त त्यांना प्रेम देणं आणि कोणासाठी आपल्याला काय करता येईल, हा ते एवढाच त्यांचा विचार असतो. अगदी हो. बरोबर. खूपच छान बोलतात. मग हां, म्हणे तुम्ही बिझी हा म्हणून म्हणे त्या पण ताई हां. तुम्ही कुठेतरी बाहेर गावाला गेलो म्हणे, मी अनुभवातून ऐकायची तुमच्या. हो, 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 त्यांचं. हो, हो. मध्ये हं, गेली होती एक हं. आठवडा. हां, हां, हां. मला म्हणजे मी दिवाळीच्या वेळेसच आता आमचं पण गावच आहे ना ते, असं हळूही बोललं तरी ना पूर्ण आजूबाजूच्याला ऐकू जाते, असं म्हणजे अच्छा, खेडेगाव नागपूर का? तसं. आ? यवतमाळ की नागपूर? चंद्रपूर, चंद्रपूर. अच्छा, अच्छा. हां. हां, हां. बरोबर. हा दुसऱ्या नंबरवरून केली आहे मी. अच्छा, हं. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. तो दुसरा नंबर आहे तुमच्याकडे आहे तो. बरोबर, बरोबर. हां, हां. तुम्हाला नाव वगैरे सांगायचंय का ताई? नाही, नाव नाही सांगत. बरं, मला बरं. नाही का दिवाळीचा अनुभव सांगायचा आहे. हां, हां. म्हणजे कसं झालं दिवाळीच्या वेळेस पाऊस खूप होता ना. हां, 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 हां. पावसाचंच वातावरण होतं सर्व. तर हां, हां. मग आमच्या इकडे नाही का आमचा फटाक्याचा धंदा राहते. अच्छा, अच्छा. हां. आणि आमच्या घरच्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे मुलगीच हँडल करत होती सर्व. हां, हां. तर मग फटाके वगैरे आणले. आम्हाला जागाच नाही मिळत होती. म्हणजे आमची हक्काची जी जागा होती दुसऱ्यांनी त्याच्यावर कब्जा करून घेतला होता. अगो बाई! आणि मग आमचं पुन्हा दुसरीकडे पण आमचं सेटल झालेलं दुकान होतं आणि हां. फटाक्याच्या वेळेस आम्ही तिकडे लावत होतो. फटाक्याचं मार्केट राहते तिथं. तर अच्छा, मग अच्छा. ते काही आम्हाला तिथे नाही. मग आता कुठे मिळेल जागा, कुठे मिळेल, मग अशी खूपच आम्हाला चिंता होती. म्हणजे बाई लावायला गं! लागते, माल हं, तर आणला, मग हं, आता कसं करायचं. तर हं. मग असं तसं करून मग यांच्याच एका मित्रानं त्याचं दुकान आहे, ठीक आहे म्हणे, हं, हं. तू लावून घे म्हणे, तोपर्यंत माझं बंद ठेवते म्हणे. हां, हां, मग हां. जागा झाली ना, मग मुलगी का म्हणते, मम्मी आपल्या कॉम्पिटिशनला नाही का म्हणते सर्वजण म्हणजे हे ठेवतात ना त्याच्यावर गिफ्ट वगैरे, हां, हां, असं हां. असं आहे म्हणते. मग आपण कसं करायचं म्हणते. तर हां, हां. माझ्या लक्षात आलं, म्हणजे ऑफर देतात म्हणजे तिकडेच जाते. खेडूत म्हणजे असे हो, हो, हो. लोक आहे ना, विभाग आहे, खेडे विभाग आहे पूर्ण. ते खेडूत हां, हां. लोकांना हे नाही समजत का माल कोण्या क्वालिटीचा आहे बा, हां, आणि जिकडे बरोबर. ऑफर राहिली तिकडेच जातात. तर मग खरं आता आहे. हे आपल्या भारताचं दुर्दैव आहे. हो, तर मग आता कसं करायचं मग असं एक मग मिनिट हं, थोडं ताई हं. हा. हॅलो? हां, बोल बेटा. हां. हो, 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 हो. आतमध्ये. हो, हो. मी नंबर पाठवू का? हां, पत्र्याच्या आतमध्ये. हां, ठीक. हां. हां, बोला ना ताई. हा, तर मग नाही का असं चालू होतं. तर हं, मग म्हणजे माझ्या लक्षात एकदमच आलं. हं, बेटा म्हणलं काही टेन्शन घ्यायचं नाही. हं. स्वामीचा फोटो आहे ना म्हटलं आपल्या, हां, हां. बस म्हणलं तो नेऊन आपण लावून द्यायचा म्हणलं दुकानामध्ये. स्वामी हां, हां. असल्यावर आपल्याला कशाचीच भीती नाही म्हटलं. हां, हां. असं म्हटली. आणि जस्ट मग माझी मुलगी का करायची, दुकान असं म्हणजे याच्यातच लावा लागते ना पेंडाल मध्ये, हो, 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 हो. आणि घेऊन जायची. आणि रोज लावताना नाही का हं. फोटो घेऊन जायची, आपल्या पैसे टाकायच्या डब्यामध्ये स्वामीला घेऊन जायची. अच्छा. आणि हां. तिथं नेऊन ठेवून मग दुकान रोज लावा लागते. ते उचलून लावा लागते ना, ओपन राहते तर दुकान. मग हां, हां. लावायची. ही लावत असताना नाही का एक आमच्या गावात असा चांगला खूप मोठा व्यापारी आहे. हां, तर हां. तो रोज तिथून जायचा. म्हणजे सकाळी असं, काय करताय बेटा, लावत आहे का दुकान, ठीक हां, ठीक, हां. छान छान, असं म्हणत होता म्हणते. हां, हां, तर हां, हां. मग म्हणे असं म्हणते, मम्मी म्हणे ते खूपच मोठे आहे. त्यांनी स्वतःच नाही का मोठं मंदिर बांधलंय देवीचं, खूपच धार्मिक आहे ते. ते अच्छा. हां. स्वामींना पण मानतात. मग तेव्हा तेव्हा काही हं. लक्षात नाही आलं. मग एक 2-3 दिवस पहिले धनत्रयोदशीच्या दिवशीपासून लावलं दुकान.
हा तर हा म्हणजे मोठे मोठे दुकानं होते ना, तर त्यांच्याकडे मग असं सायंकाळच्या टाइमलाच पावसाचं वातावरण व्हायचं, खूपच वातावरण असं. अरे जसं बापरे हा गिरायकाची गर्दी झाली हा का पाऊस यायला लागला तर मग गिराईक निघून जायचे. हा हा अगोदरले मम्मी म्हणे आपल्या दुकानात खूपच गर्दी झाली, जसा म्हणे विक्रीचा टायमिंग आणि म्हणे वातावरण खराब झालं तर पूर्ण गेले म्हणे गिराईक. हा मग आता लक्ष्मीपूजन होतं, लक्ष्मीपूजेच्या हा दिवशी तर कसं झालं मग आता हिने सांगितलं होतं ना आम्हाला त्या 2 दिवसातच माल कटला पाहिजे, हा म्हणजे हा हा भरमसाठ माल 2 दिवसातच विक्री होते. हा तर मग लक्ष्मीपूजेच्या दिवशी दोन्ही मुली दोन्ही दुकानात होत्या आणि मी घरी एकटीच पूजा वगैरे असं हा हा सर्व हा तयारी लक्ष्मीपूजेची करत हा होती. हा तर मग काय झालं, हम्म, मी निघली अशी बाहेर हा आणि झाडू मारायला लागली, झाडू मारली, इतका हा आभाळ, इतकी हवा धुवून पाण्याचं म्हणजे म्हणजे अजबच होतं ते वातावरण. अरे तर मग मी झाडू मारत होती, मी म्हटलं अरे, मग हिनं सांगितलेली गोष्ट माझ्या लक्षात आली का हा ह्या हा टायमिंग वर विक्रीचा टायमिंग काय ते मम्मी, आणि हम्म, वातावरण खूप खराब होते. तर हम्म, मग मी झाडू मारून पाणी अशी टाकायला गेली आणि हम्म, रांगोळी टाकत आहे, तर हा बाया कशा म्हणते साईडच्या, एवढा पाऊस याचं वातावरण झालं म्हणते तुम्ही रांगोळी टाकता म्हणते. तर मी म्हटलं नाही म्हणलं, मी सांगितलं म्हणलं देवाला माझी मुलगी फटाके विकत आहे हा आणि तुम्ही यायचं नाही 3-4 दिवस पावसाला. म्हणजे मी कसं म्हटली होती अगोदर, मी मी अगोदर का म्हटली, माझं खूपच मन भरून आलं. अय्या म्हटलं एवढा आभाळ, एवढं वातावरण. माझी म्हणलं मुलगी त्यांनी म्हणजे आमच्या भरोशावर हौस करून घ्यायची, ते एवढं लोड घेऊन माझी मुलगी म्हणलं धंदा करून राहिली, एवढे पैसे गुंतवले, 2 दिवसात जर विक्री नाही झाली तर आमचा पैसा म्हणलं, म्हणजे आई तिचा ग किती आत्मविश्वास. हो धंद्यावाल्याला पण टेन्शन हा, असतं. तिचा आत्मविश्वास तुटते म्हणलं स्वामी म्हणलं. हा आणि आता मला कोणाचाच आधार नाही, ह्याला कोणी नाही रोखू शकत म्हणलं तुमच्याशिवाय म्हणलं. हा हा हे हा हा तुमच्याच हातात आहे म्हणलं स्वामी. हा आणि खूपच मन भरून ताई, मी आई कधी तशी ग प्रार्थना केलीच नाही ताई, मलाही नाही समजत त्यावेळेस म्हणजे कसं भरून आलं माझं मन. तर मग नाही का मी असं म्हटली, कचरा नेऊन फेकला आणि रांगोळी टाकायला पाणी मारत होती. हा तर हा मी तिला माझ्या तोंडून कसे शब्द निघाले, मी हा सांगितलं म्हटलं माझी मुलगी फटाके विकत हा आहे, तुम्ही 3-4 दिवस नका, पाऊस हा नाही हा येत हा म्हणलं, अशी म्हणजे मी तिला सांगून दिली. आणि रांगोळ टाकत आहे, रांगोळ टाकत आहे, आणि रांगोळ टाकून नाही का झालं, वातावरण पूर्ण क्लिअर झालं ताई. ओ बिलकुल बघा आभाळ नाही, पाणी नाही, हवा नाही, धून नाही. अरे वा तर किती मग छान नाही का वाटलं मी, हो ताई ऐकून. हो, आणि मी विसरून गेली ताई का, म्हणजे असं रांगोळीमध्ये मग्न झाली. आणि रांगोळी झाल्याच्या नंतर मी अशी मागं वळून पाहते ना, हा तर हा अरे म्हणलं वातावरण पूर्ण क्लिअर, पाऊस नाही, आणि असं मागं वळून पाहिलं सूर्याकडे, स्वामी आपले झोपलेल्या याच्यामध्ये मला दर्शन दिलं ताई स्वामींनी. अशी वा अशी डोक्याला हात लावून, म्हणजे बापरे एवढं बघा ऐकलं. किती छान. मी म्हणलं माझ्या अंगावर काटा उभा राहिला, म्हणलं बापरे स्वामी, तुम्ही आकाश, अग्नी, वारा, पाऊस, ते आहे ना प्रार्थना हो आपली. हो 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 म्हणलं तुम्ही मला आज साक्षात मग तिथे ना पूर्ण दर्शन दिलं ताई त्यांनी. एकाच रूपात नाही दिलं, आपली लक्ष्मी हा नाही का, ते हे स्वरूप दिलं ना. मी त्या दिवशी आहे ना पूर्ण मग पूजा वगैरे बिनधास्त केली. सर्वजण चिडीचूप झाले आजूबाजूचे, म्हणजे पावसाने सर्वजण नजरा लागून होत्या का, म्हणजे हा लोकांना कसं असते माहितीये का, किती मागं जातात ना पुढे जाणारी इमानदारी, त्याच्या काही मागे लोक. असतात तसे. नाही ताई, तशाच्या मागे लोकांच्या नजरा राहते. आणि हा 2 हा नंबरनं जे लोक पुढे जातात ना, त्यांना भितात लोक, हो त्यांच्या मागे हो हो राहतात. हो हो आम्ही फक्त रोज आमच्या म्हणजे उदरनिर्वाहासाठी करतो ना, त्यांचं हा आमच्यावर लक्ष राहते. खरंय म्हणजे हे खरंय कसे करतात का. खरंय ना काही काही धंदेवाल्यांना पोट भरायची पण पडलेली असते हो. हा हा तर खरंय. मग आहे ना पण तुम्ही. स्वामी आहेत, तुम्ही स्वामी सेवेत आहात. हो हो. स्वामींनी तुम्हाला सेवेत घेतले हे मोठं भाग्य ताई. ताई पहा ना, मग पुढची गोष्ट. हा मग हा सायंकाळी आले धंदा करून, माझी पूजा झाली होती आणि आले आणि धंदा मोजला त्यांनी. हा तर हा का म्हणते तिचे पप्पा त्यांच्याकडून, हा इतके वर्षापासून मी धंदा करत आहो म्हणते, पण एवढी विक्री कधीच नाही झाली म्हणते. आई ग हो हो, एवढी बघा. विक्री कधीच नाही झाली म्हणते. तर मला मग खूप, मी म्हणलं हा स्वामीचा चमत्कार, म्हणजे खरंय स्वामींचा स्वामीला चमत्कार आहे. जिथं ब्रह्मांड नायक आहे तिथं कसली कमी ताई. खरं हं? खरं असं आहे. खरं
आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशीच्या दिवशी मग विक्री कमी जास्त होती खेडे विभागामध्ये. तर हा मग आता कसं होते, राहिलेला माल कसं होते हा करत होते म्हणते. हा. आणि ते रोज हिला म्हणत होते ना, बेटा तू दुकान लावत आहे का, छान छान म्हणत होते. आणि त्यांचं खूप मोठं दुकान आहे. तर अच्छा. दुसऱ्यांना नाही का त्यांच्या दुकानापुढं म्हणजे फटाका विक्रीचं सेल लावलं होतं. तर बरं बरं. त्यांची पूजा होती त्या दिवशी. हा तर त्यांच्या साईडले जे दुकान होते ना, त्यांनी सर्व जणाला म्हटलं म्हणते का आज फटाके जास्त फुटतात आणि तुमचं दुकान तुम्ही उचलावा. हा काही रिस्क घेऊ नाही शकत मी माझ्या दुकानामध्ये काही हा घेऊ हा शकत. हा. त्या सर्वांचे दुकानं उचले मम्मी म्हणे, आणि सर्वात जास्त गर्दी आपल्याच दुकानात म्हणे. ओ किती छान हो ताई. हा. आणि मग आता विक्री झाली, आमचा एक फटाका शिल्लक नाही राहिला आणि गावातले असंच सगळे असंच होऊ दे, तुमची उत्तर अशीच प्रगती होऊ दे. आणि आता तुम्ही एवढं स्वामींच्या सेवेकरी आहात, अनुभव शेअर करतायत, हा तर हा स्वामी तुम्हाला कुठे मागे ठेवणार नाही ताई. हो, हो. नाहीच ते खूप मला छान हेच ताई. सांगायचं आणि होतं. मुलं शिकतात पण आहेत ना व्यवस्थित? मुली मुली हा शिकतायत ना? हो हो हा हो. खूप छान ताई, मी शेअर हो. करते हा. ठीक आहे श्री ठीक आहे. स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ.